नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते। प्राइम टाइम लाईव्ह मध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स। निर्भया हत्या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा, आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली। जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग कंपनीच्या कारखान्याचं पंतप्रधानांच्या हस्ते झालं उद्घाटन। 70,000 लोकांना मिळणार आता नोकऱ्या। कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीची जेलमध्ये गोळ्या झाडून निर्घुण हत्या। उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा। मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, तानसा तुळशी तलाव झाले ओव्हरफ्लो, तर अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर। मुंबई पाठोपाठ डोंबिवली कल्याण झालं जलमय, पालिकेच्या कामाचे वाजले 3 तेरा। मुंबई ठाणे कर्जत मध्ये पावसाची विश्रांती, मात्र जोरदार पावसामुळे झालं पूरसदृश स्थिती। आता बातम्या सविस्तर। निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। आपण पाहतोय निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। या प्रकरणातील 3 आरोपींनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, मात्र त्यांची याचिका न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे या तिघांना फाशी होणार याचा निश्चित झालाय। सर्वोच्च न्यायालयानं दोषीच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्णय राखून ठेवला होता। त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का की त्याची शिक्षा शिथिल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी दोषी विनय पवन आणि मुकेश यांच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल राखून ठेवला होता। तर या प्रकरणातील चौथा दोषी अक्षयनं पुनर्विचार याचिका दाखल केलेली नव्हती। निर्भया प्रकरणात उच्च न्यायालयानं दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी मुकेश पवन आणि त्याचा वकील ML शर्मा यांनी 15 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला। सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी करत 5 मे 2017 रोजी फाशीवर स्थगिती आणली होती। 6 आरोपींपैकी एक राम सिंहनं तिहार जेलमध्ये आत्महत्या केली, तर 6वा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला 3 वर्ष बाल सुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता। 3 वर्ष बाल सुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली। समय जरूर निकलता जा रहा है, लेकिन इसमें हम भी कुछ नहीं कर सकते। जब 9 महीना केस चला है और 1 साल रिव्यू का सुनवाई होने में लग गया, तो कोर्ट भी क्या कर सकती है। जो ये तो वकीलों का अपना वो है। तो जो हमारे कानून में व्यवस्था है उसको वो बढ़ ही रहा, वो बढ़ेगा तब तक बढ़ेगा जब तक इनको फांसी नहीं होगी। तो किसी के मन में डर तो है नहीं, तो जब फांसी होगी तो एक डर पैदा होगा, तो जरूर रुकेगा। इंसाफ मिल गया और अभी लड़ाई खत्म नहीं हुई, आगे भी लड़ाई है, लेकिन एक बार फिर इंसाफ मिल गया। हम उम्मीद करते हैं कि वो जल्दी से भी जो भी कानूनी प्रक्रिया है वो पूरी हो और जल्द से जल्द उनको फांसी मिले। देरी तो हो रही है, क्योंकि देरी का इफेक्ट हमारे समाज पे उन लोगों पे पड़ रहा है जो ऐसे मानसिकता के लोग हैं, और हमारी छोटी छोटी बच्चियों के साथ गैंग रेप हो रहे हैं, ऐसी बर्बरता हो रही है। तो कहीं ना कहीं हमारी न्याय व्यवस्था में जो कानूनी प्रक्रिया
प्रक्रिया है, इसमें बहुत लंबा समय लग जाता है। तो मैं कानून व्यवस्था से, अपने पूरे सिस्टम से हमारा रिक्वेस्ट है कि अपनी कानून प्रक्रिया को चुस्त करें और देश के सारी बच्चियों को इंसाफ दें और निर्भया को मुजरिम को जल्दी से जल्द फांसी। डॉक्यूमेंट्री एविडेंस है, अगर कोर्ट डॉक्यूमेंट्री एविडेंस को भी रिलाई नहीं करती है तो फिर तो जुवेनाइल जस्टिस बोर्ड, जिसलिए बाल न्यायालय बनाए गए, बच्चों के लिए बनाए गए बाल संरक्षण के, उनका हरसमेंट है। और न्याय, जस्टिस फॉर ऑल, सबके लिए न्याय है, सबके लिए न्याय होना चाहिए। और इनके साथ अनजस्टिस हुआ है। क्या लीगल ऑप्शन उसका बचता है? देश की एपेक्स कोर्ट से इन बच्चों के साथ पब्लिक प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर, मीडिया प्रेशर में फैसला हुआ। तर वळूया पुढच्या बातमीकडे। उत्तर प्रदेशातील गँगस्टर मुन्ना बजरंगीची आज उत्तर प्रदेशातील तुरुंगात हत्या करण्यात आलेली आहे। बजरंगीनं 2005 मध्ये भाजप नेत्याची हत्या केली होती। आज सकाळी बजरंगीला बागपतमध्ये न्यायालयात हजर करणार तो, मात्र त्याआधीच तुरुंगामध्ये सकाळी 6:30च्या सुमारास चहा घेत असताना कैदी सुनील राठियवतनं बजरंगीवर गोळीबार केला आणि त्याला ठार केलं। या घटनेमुळे जेलर आणि उपायुक्तांना निलंबित करण्यात आले। काही दिवसांपूर्वी बजरंगीच्या पत्नीने पोलिसांना तक्रार केली होती की त्यांचं जीवन धोक्यात आहे आणि बजरंगीला मारणं हे षडयंत्र होता। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय की मी तुरुंगाच्या न्यायालयीन चौकशी आणि निलंबनास आदेश दिलेला आहे, यावर कारवाई कठोर केली जाईल। ताजमहलमध्ये नमाजाचं पठण करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर काही बांगलादेशी नागरिक ताजमहलमध्ये घुसले। हे प्रकरण फार जुनं असलं तरी या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। शुक्रवारच्या दिवशी ताजमहलमध्ये कोण नमाजाचं पठण करेल त्यावर महानिर्देशनालयाकडून माहिती मागवण्यात आली होती। त्यावर शुक्रवारी विदेशी नागरिकांना ताजमहलमध्ये नमाज पठण करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली। पूर्वी सोमवारच्या दिवशी ताजमहल सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत होता, मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी ताजमहल बंद ठेवण्यात येऊ लागला। त्यामुळे शुक्रवारी केवळ नमाजाचं पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांना सोडण्यात येत होतं, मात्र त्याच विदेशी नागरिकांनी घुसखोरी केल्यानं हा वाद निर्माण झाला होता। त्यावर आता पडदा पडलाय। जगातील सर्वात मोठ्या सॅमसंग कंपनीच्या कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्या हस्ते करण्यात आले। उत्तर प्रदेशातील नोएडा भागात या कारखान्याची निर्मिती करण्यात आली। या कारखान्यात होणाऱ्या उत्पादनामुळे मोबाईल फोनच्या उत्पादनात दुपटीने वाढ होणार आहे। या कारखान्यातून जवळपास 1200 लाख मोबाईल फोनची निर्मितीची अपेक्षा आहे। या कारखान्यामुळे तसंच इतर उत्पादनामुळे सुमारे 70,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे। शिवाय 1.5 लाख रिटेल आउटलेट पर्यंत नेटवर्कचे विस्तार करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी दक्षिण कोरियन कंपनीने नोएडा प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी 4,915 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती, मात्र 1 वर्षानंतर नवीन सुविधा उत्पादन दुप्पट करण्यासाठी तयार आहे। मात्र हा जागतिक बाजारपेठेत सर्वात मोठा मोबाईल खरेदी करणारा ग्राहक असून याचा फायदा सॅमसंग कंपनीला होणार आहे। यानंतर सॅमसंग कंपनी टीव्ही, रेफ्रिजरेटर या सारख्या वस्तूंचे उत्पादन करणार आहे, कारण या वस्तू भारताला जास्त प्रमाणात गरज असून त्यांचे उत्पादन करण्यास भारत अजूनही मागे आहे। दरम्यान आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन यांनी उद्घाटनापूर्वी मेट्रोतून प्रवास केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन यांच्या हस्ते नोएडातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगच्या मोबाईल फॅक्टरीचं उद्घाटन पार पडलंय। ही फॅक्टरी जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी असल्याचं सांगितलं जात आहे। पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प सुरू होणार असल्याचं समजतंय। मागील काही दिवसांपासून या फॅक्टरीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे, मात्र ही फॅक्टरी नक्की असणार कशी हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नोएडातील सेक्टर 81 मध्ये सॅमसंगची फॅक्टरी 1995 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली। यामुळे फॅक्टरीचा विस्तार करण्यात येणार आहे। 1995 साली या फॅक्टरीची पहिली वीट रचली गेली आणि 1997 ला या फॅक्टरीमधून सॅमसंगचा पहिला टीव्ही विक्रीसाठी बाहेर आला। 2003 साली या फॅक्टरीमधून सॅमसंगचा भारतातील पहिला फ्रीज तयार करण्यात आला। नोएडामधील या फॅक्टरीमध्ये 2005 साली पहिलं मोबाईल युनिट सुरू करण्यात आलं। 2012 साली या फॅक्टरीमध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी S3 या स्मार्टफोनची निर्मिती सुरू झाली। विस्तार झाल्यानंतर ही फॅक्टरी एकूण 35 एकर क्षेत्रात पसरलेली आहे। दरम्यान या फॅक्टरीमुळे 70,000 जणांना रोजगार मिळणार आहे। सॅमसंगच्या 2 देशात फॅक्टरी आहेत, एक नोएडामध्ये तर दुसरी तामिळनाडूमधील श्रीपेरी बंदरूमध्ये।
सॅमसंग कंपनी दरवर्षी भारतामध्ये 67 लाख मोबाईल फोन उत्पादनापैकी 50 लाख फोनची निर्मिती ही नोएडाच्या या फॅक्टरीमधून होते। एकूण फॅक्टरीचा विस्तार झाल्यानंतर दरवर्षी या फॅक्टरीमधून 1,20,00,000 फोन्स निर्माण करण्याचा हा कंपनीचा विचार आहे। स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत ही जगातील दुसरी मोठी बाजारपेठ आहे। जगभरातील एकूण स्मार्टफोन विक्रीपैकी 10% स्मार्टफोन भारतात विकले जातात। म्हणूनच सॅमसंगने भारतामध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या भारतामध्ये 29.9 कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत। वर्षाखेरीसपर्यंत हा आकडा 34 कोटीहून अधिक असेल, तर पुढील 5 वर्षात म्हणजे 2022 साली भारतातील स्मार्टफोन युजर्सची संख्या 44,20,00,000हून अधिक असेल। हीच गोष्ट लक्षात घेऊन सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी फोन तयार करण्याच्या उद्देशाने हा विस्तार केल्याची चर्चा आहे। या फॅक्टरीत तयार होणारे फोन भारताबरोबर युरोप, दक्षिण आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये निर्यात करण्यात येतील। सध्या सॅमसंगचे एकूण उत्पादन निर्मितीपेक्षा 10% निर्मिती भारतात होते। या विस्तारानंतर पुढील 3 वर्षात हा आकडा 50% नेण्याचा कंपनीचा विचार आहे। आणि आपण पाहतो या विस्तारामुळे केवळ स्मार्टफोनच नाही तर कंपनीच्या इतर उत्पादनाच्या संख्येतही वाढ होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने टीव्ही, फ्रीज आणि इतर घरगुती उपकरणांचा समावेश असणार आहे। आता बातम्या सविस्तर। राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने धिंगाणा घातला असतानाच उत्तर कोकण आणि दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला। दरम्यान रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे इथले रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। मात्र आजही परिस्थिती जैसे थेच आहे। ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पाण्यात गेल्याचं चित्र दिसतंय। भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलै रोजी उत्तर कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही सर्वांना झोडपून काढले। काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली नसल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचलंय। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास तर हार्बर मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावते। हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर आणि सायन या सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे। तर घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल थोडासा वाकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली आहे। दरम्यान काल रात्रीपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती। आता मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली। दिवा, कल्याण, डोंबिवली, शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही जोरदार पाऊस पडलाय। त्यामुळे डोंबिवलीच्या 27 गावांपैकी नांदिवली गावाजवळ स्वामी समर्थ नगर रोडवर अनेक भागात पाणी साचलं असून नांदिवली भागात गुडघाभर पाणी साचलं असून एक गाड्या सुद्धा अडकलेल्या होत्या। मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। याचा सर्वाधिक फटका मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेला बसलाय। रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं होतं, मात्र संध्याकाळपर्यंत रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली। तर डोंबिवली शहरालाही पावसाचा तडाखा बसला। डोंबिवली शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने जलमय स्थिती झाली। डोंबिवली रेल्वे स्थानकात पाणी आल्यानं प्रवाशाचे प्रचंड हाल झाले। रेल्वे रुळच पाण्याखाली गेल्याने कर्जत कसाराहून येणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत होत्या। त्यामुळे चाकरमानाचे प्रचंड हाल झाले होते। अनेकांनी पावसाचं रौद्ररूप पाहून घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला। तर काही भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली। त्यामुळे पालिकेचा दावा फोल ठरला असून पालिकेच्या कामाचे 3:13 वाजले। त्यामुळे मुंबई ठाणे कर पालिकेच्या कामाबाबत संताप व्यक्त करत आहे। नालासोपारा भागालाही पावसाचा तडाखा बसला असून या ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। वसई नालासोपारा भागात पाणी साचल्याने घराबाहेर पडलेल्या चाकरमानांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान नालासोपारा रेल्वे रुळावर पाणी साचलं असून त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर पडलेला आहे। त्यामुळे गाड्या उशिराने धावत असल्याचं ट्विट रेल्वे विभागाकडून करण्यात आलंय।
वसई, विरार आणि नालासोपारा भागातील नदींना रौद्ररूप धारण केलेलं आहे. अनेक इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचले. अर्नाळा इथं अनेक घरात 2 फूट पाणी साचलं असून या भागातील पूर्ण वाहतूक बंद झाली. तिथल्या तरण तलावात पुराचं पाणी घुसल्यानं रिसॉर्ट चालकांनाही या पावसाचा फटका बसलाय. सध्या मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. माटुंगा, दादरवडई, लालबागमध्ये पावसाची रिमझिम पाऊस सुरू आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रात्रीपासून मीरा भाईंदर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मीरा रोडच्या विजय पार्क, शांतीनगर, शांती पार्क, हॉटकेस, जांगीण कॉम्प्लेक्स, दर भाईंदर पूर्व आणि पश्चिमेच्या अनेक भागात पाणी साचले. लोकांच्या घरात, सोसायटी व दुकानामध्ये पाणी साचलेल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. तर मीरा भाईंदर मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कालपासून सतत पाऊस चालू आहे, त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये पाणी साठलेलं आहे. त्या पाणी साठलेल्या ठिकाणांमध्ये रामदेव पार्क, क्वीन्स पार्क, त्याचबरोबर हातकेश आणि भाईंदरच्या काही इतर ठिकाणांचाही त्यात समावेश आहे. परंतु या पाणी साठल्यामुळे मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेचा बोगस कारभार समोर आलेला आहे. लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. कालपासून सतत पाऊस पडल्यामुळे या विजय पार्कमध्ये पाणी साठलेलं आहे. आपण तिथले काही रहिवासी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रकार आहे. सर, मुझे बताइए कि यहाँ पे हर साल पानी भरता है, तो क्या हर साल बरसात बढ़ता है? मीरा भाईंदर कॉर्पोरेशन तरफ से 2 पंप लगाया जाता है. वो बारिश चालू रहता है तब तक पंप पड़ रहा है और कुछ काम गटर का पेंडिंग है. तो इसमें किसकी गलती है? बीएमसी की गलती है, नगर सेवक की गलती है? क्या आप बोलना चाहोगे? नगर सेवक ही बोलेगा ना. बीएमसी तो अपने काम कर रहा है, मेन काम, मगर जो सोसाइटी का करना चाहिए वो अपना नगर सेवक करता है. कौन है यहाँ पे नगर सेवक? कौन है? इतना पानी भरने के बाद भी वो आए थे क्या यहाँ पे? राजू बेलानी. किस प्रकार की तकलीफें आपको हो रही है यहाँ पे? पानी सोसाइटी में भर जाता है, उसका पानी रोड पे आता है, गटर में जाता है, गटर ब्लॉक हो जाता है और दुकानों में आ जाता है. आप क्या बोलना चाहोगे यहाँ पे जो पानी भर रहा है हर साल, तो इस बारे में? सर, हम लोग यही बोलना चाहते हैं कि अभी जो ये पानी से हम लोगों को बहुत प्रॉब्लम होता है. रात को सोने में भी प्रॉब्लम होता है, अपने रूम के अंदर भी पानी चला जाता है. इसके कारण और हम लोग सो भी नहीं पाते हैं, रात भर परेशान रहता है. हमारा धंधा है जो, इसके कारण हमारा धंधा भी नहीं हो पाता है. हे होते या ठिकाणचे रहिवासी आणि त्यांनी सरळपणे सांगितलेलं आहे की त्यांना जगायला त्रास होत आहे, इथे राहायला त्रास होतो आहे, पण बीएमसी आणि नगरसेवक हे यांची चुकी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. दरम्यान पावसानं मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिलाय. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून काहींना तर पूर आलाय. भिवंडी, मुरबाड, मुंब्रा, उल्हासनगर इथं सखल पाणी साचल्यानं अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं. उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे, मुंब्रा, दिवा परिसरातील ठिकठिकाणच्या चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले. वासिंद परिसरातील 42 गावांचा ठिकठिकाणच्या नदी नाल्यांच्या पुरामुळे संपर्क तुटला. भातसा, तानसा, मुरबाडी, कामवाडी, उल्हास, वालधुनी या नदीच्या पातळीत वाढ झाली. कल्याणनगर आणि नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पालघर येथे अतिवृष्टीमुळे घरावर झाड कोसळून एक महिला जखमी झाली. रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत रेखा भोईर ही महिला जखमी झाली असून तिच्यावर पालघरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाळा, बेनापट्टी येथील आदिवासी पाड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे 18 घरांना पूरस्थितीची सामना करावा लागतो. या पडद्यावर जवळपास 200 लोकांची वस्ती आहे. पालघरमध्ये सूर्या नदी ओथंडून वाहते. परिस्थिती निर्माण झाली आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. थायलंडमध्ये सुरू आहे जगातली सर्वात मोठी बचाव मोहीम. एक कोच आणि 12 धाडसी फुटबॉलपटूंच्या आयुष्यात घडत असलेल्या या थरारक घटनेचा महाराष्ट्र वनचा हा विशेष वृत्तांत असतो. याचं थेट दर्शन थायलंडमध्ये सध्या घडतंय. थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोच बरोबर 23 जूनला थाम लुआंग नांग नोन ही गुहा पाहण्यासाठी गेली होती आणि गेल्या 2 आठवड्यांपासून ती थायलंडमधल्या या सगळ्यात मोठ्या गुहेत अडकली आहेत. ही लहान मुलांची फुटबॉल टीम आहे. गेल्या 23 जूनपासून ही मुलं तिथं अडकली आहेत आणि सुरू झाला आहे एक थरार
जगण्या मरण्याचा थरार, जीवन मृत्यूचा संघर्ष. पहिल्यांदा लक्षातच आलं नव्हतं ही मुलं कुठे आहेत. पण शास्त्र शुद्ध पातळीवर जेव्हा शोध मोहीम घेण्यात आली तेव्हा कळलं ही मुलं नेमकी कुठं अडकली आहेत. आणि आता या मुलांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी आहे मोहीम, जगातली सगळ्यात मोठी बचाव मोहीम. 1 कोच 12 मुलांचा जीवन मृत्यूचा संघर्ष. 12 ते 16 या वयाची ही मुलं. गुहेपासून 4 किलोमीटरचा प्रवास अत्यंत धोकादायक, डायव्हिंग करण्यासाठी अटळ असणारा. मुलांना या संदर्भात आपल्याशी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे मुख्य संपादक विश्वास देवकर सर. सर, काय अधिक माहिती द्याल थायलंडमधील मुलांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल एकूण काय सांगाल सर? ही मुलं जीवनाशी आपला संघर्ष करतायत आणि आपण पाहतोय की एक प्रकारे त्यांचं जीवन मरणाशी संघर्ष सध्या त्या गुफेत सुरू आहे. काय सांगाल? मरण्याच्या संघर्षामध्ये माणूस किती धाडसी प्रयोग करू शकतो, किती अविश्रांत परिश्रम करू शकतो जीवनासाठी, याचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला सध्या थायलंडमध्ये पाहायला मिळतो आहे. थायलंडमध्ये एका मोठ्या गुहेमध्ये 12 मुलं आणि त्यांचे एक प्रशिक्षक अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न केले जात आहेत. मी धाडसी प्रयत्न यासाठी म्हणतो की ती गुहा ही मुळात चिंचोळी गुहा आहे. आज जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तिथं सरपटत जावं लागतं आहे आणि परत येण्यासाठीची जी काही शक्यता आहे त्या शक्यतेमध्ये धोके जास्त आहेत. पण असं असूनही जे प्रयत्न केले जात आहेत त्या मुलांना वाचवण्यासाठी, तो माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे जो सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतोय. ही मोहीम जगातली सगळ्यात मोठी बचाव मोहीम आहे असं मानलं जात आहे. ते 13 जीव जी निरागस मुलं आहेत 12 ते 16 या वयोगटातली धाडसी प्रयोग करण्यासाठी त्या गुहेमध्ये गेली होती आणि ती अडकून पडलेली आहेत. अचानक पडलेल्या पावसामुळं गुहेत पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळं धोका तर आणखीनच वाढलेला आहे. हे सारं एका बाजूला आहे. मुळात त्या मुलांचा शोध लागत नव्हता. ती कुठं गेली आहे 23 जूनपासून जेव्हा ती मुलं अशी बेपत्ता झाली होती, ती कुठं आहेत हे शोधण्यासाठीच संबंधितांना वेळ लागला. आणि गेल्या 9 दिवसांपासून जेव्हा त्या मुलांचा ठाव ठिकाणा लागला तेव्हा वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत, अनोखे प्रयोग केले जात आहेत, धाडसी प्रयोग केले जात आहेत. त्याच्यामध्ये प्रसिद्ध डायव्हर्स तज्ज्ञ कुशल मार्गदर्शक आणलेले आहेत. ते त्या गुहेमध्ये गेलेले आहेत. ऑक्सिजनच्या नळकांड्या तिथं पुरवल्या जात आहेत. मुलांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे, ब्लँकेटही दिली जात आहेत. पण मूळ प्रसंग जो आहे, जो थरार निर्माण करणारा प्रसंग आहे. मी थरार हा शब्द यासाठी वापरतो की ती मुलं आतमध्ये कशा अवस्थेत असतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. मुळात ती लहान मुलं आहेत, ज्या मुलांना जगणं आणि मरणं याचं नीटसं भान सुद्धा आलेलं नाही. मौज मजा करण्याचं जे वय असतं अशा वयामध्ये ही मुलं जगण्याचं जीव घेणं धाडस करतायत. आतमध्ये गेले आणि अडकल्यानंतर ते घाबरलेही असतील कदाचित, पण ते कोसळलेले नाहीत. त्यांच्या धाडसाचं सगळ्या जगाला कौतुक करावं लागेल. त्यांचा जीवनाचा संघर्ष सुरू आहे, जगण्यासाठीची त्यांची लढाई सुरू आहे मृत्यू समोर दिसत असताना. या पार्श्वभूमीवर जे काही घडतं आहे त्यातले प्रयत्न आणि जे काही होतं आहे, म्हणजे मुळात पाणी आतमध्ये जास्तीत जास्त जाताना दिसतं आहे, त्यामुळं धोका जास्त वाढतो आहे. पण हे सारं एका बाजूला असताना प्रयत्नांची प्रशंसा करावी असा हा प्रसंग आपल्याला आता पाहायला मिळतो आहे की माणूस ठरवलं तर कितीही संकटं अंगावर आली तरी त्या संकटांचा सामना करण्यासाठी प्रयत्न सोडू शकत नाही. त्या प्रयत्नांची पराकाष्ठा आपण सध्या थायलंडमध्ये पाहतो आहोत. आणि अनेक देशातले लोक या बचाव मोहिमेत सहकार्य करतायत. सर, एकूणच या मोहिमेचं वेगळेपण तुम्ही आम्हाला काय सांगाल? मुळात ज्याला गुहा म्हटलं जातं आहे ती गुहा नाही, ते टनेल आहे, तो बोगदा आहे. आणि तो बोगदा असा आहे की आतमध्ये गेल्यानंतर दिसत नाही. आतमध्ये समतल आहे का चढ उतार आहे का अचानक समोर येणारं आडवं वळण आहे, काही कळायला मार्ग नाही. आतमध्ये चिपा असण्याची दाट शक्यता आहे. चिपा म्हणजे असे काही चढ उतार किंवा अचानक बाहेर आलेला दगड, असा अणकुचीदारपणा की तो अंगाला लागू शकतो.
रक्त आणू शकतो, अंगाचं साल्टं काढू शकतो. आणि आता तर परिस्थिती अशी गंभीर झालेली आहे की त्या टनेलमध्ये, त्या बोगद्यामध्ये आधी पाणी नव्हतं, पण अचानक पाऊस पडल्यामुळे आता टनेलमध्ये पाणी गेलेलं आहे. त्या पाण्यामुळं प्रवेशद्वाराचीच कोंडी झालेली आहे आणि जी मुलं आतमध्ये अडकलेली आहेत, आतमध्ये मुलं, मध्ये पाणी आणि प्रयत्न करणारे त्या टनेलच्या बाहेरच्या बाजूला, असा एक जीव घेणा प्रसंग तिथं आहे की ज्याच्यामध्ये संघर्ष सुरू आहे त्या मुलांना वाचवण्याचा. त्या मुलांचं कौतुक करायला पाहिजे की आतमध्ये साक्षात मृत्यू समोर दिसत असताना ती मुलं अजूनही श्वास घेत आहेत, मुळात जिथे ऑक्सिजन कमी आहे. प्रशिक्षित, अतिप्रशिक्षित अशा पद्धतीचे 18 परदेशी स्कुबा डायव्हर्स इथं आणले गेलेले आहेत. थायलंडमधले प्रशिक्षित लोक आहेत, कमांडो आहेत. मोठी तिथं प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आहे आणि आतमध्ये असलेल्या मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, विशेषतः अचानक तिथं आलेल्या पाण्यामुळं. चिखलयुक्त पाणी तिथं आहे, समोरचं काहीही दिसत नाही. आतमध्ये जी काही ऑक्सिजनची सिलेंडर्स पाठवली जात आहेत, म्हणजे आतमध्ये जाणारा स्कुबा डायव्हर, सिलेंडर, याला पुढे सरकवण्यासाठीची जी जागा आहे ती इतकी चिंचोळी आहे की एका वेळी तिथे एकच माणूस जाऊ शकतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा एकेका मुलाला बाहेर आणण्याचा प्रयत्न जो होतो आहे, त्या प्रयत्नांमधला मोठा अडथळाच असा आहे की एका वेळी एकालाच बाहेर येता येऊ शकतं. म्हणजे स्कुबा डायव्हरनं मुलाला पाठीवर घेऊन आणायचं म्हटलं तरीही अंगाचं साल्टं निघणार आहे, जीवाला धोका आहे. चिखलयुक्त पाण्यामुळं समोरचं काहीही दिसत नाही. अर्थात स्कुबा डायव्हर्सनी पिवळे चष्मे घेतलेले आहेत. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं, तंत्रशुद्ध पद्धतीनं आतमध्ये मोहीम चालवली जाते. या मोहिमेची प्रशंसा यासाठी केली पाहिजे जिथे वाचण्याच्या शक्यता अधिकाधिक धूसर वाटत आहेत, तिथं थायलंडच्या लोकांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. एरवी मानवी जीवन आपण पाहतो की माणसं थोडं जरी संकट आलं तरी प्रयत्न सोडून देतात, हातभर होतात, प्रयत्न थांबवतात. इथे मात्र आपल्याला हे दिसतंय सरळ सरळ की अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोण कसं बाहेर आणायचं, मुळात ज्या मुलांना पोहता येत नाही त्यांना पोहण्याचा आता सूचना दिल्या जात आहेत, प्रशिक्षण दिलं जात आहे. पण एका बाजूला मृत्यू समोर आहे आणि दुसरीकडे वाचण्याची धडपड करत असताना आता काय काय शिकवायचं आणि कसं कसं सावरायचं, अशा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ही सगळी अटकली होती आणि त्याच्यातून 6 मुलांना बाहेर काढण्यास सैन्याला यश आलेलं आहे. आणि आपण पाहतोय ही लहान लहान मुलं अगदी आपल्या जीवन मरणाशी सध्या संघर्ष करतायत. तर वळूया पुढच्या बातमीकडे. कल्याण डोंबिवलीतल्या खड्ड्यांपासून आपल्या जीवनाला धोका असून त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी डोंबिवलीच्या एका तरुणानं पोलिसांकडे केली. कल्याणच्या शिवाजी चौकात मागच्या महिन्याभरात झालेल्या 2 अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यामुळेच ही मागणी करण्यात आली आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या महिन्याभरात पेवर ब्लॉकमुळे 2 अपघात झाले असून त्यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा बळी गेलाय. काल तर नातेवाईकांसोबत निघालेल्या मनीषा भोईर या महिलेचा हकनाक बळी गेला. यानंतर चिराग हरिया या तरुणानं आपल्या जीवाला कल्याण डोंबिवलीतल्या खराब रस्त्यांपासून धोका असल्याचं म्हणत थेट पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. चिराग हा डोंबिवलीचा रहिवासी असून कल्याण डोंबिवलीत दुचाकीवर त्याचं येणं जाणं असतं, त्यामुळे पोलिसांनी मला संरक्षण द्यावं, त्याचे पैसे भरण्याची माझी तयारी असल्याचं चिरागचं म्हणणं आहे. प्लास्टिकच्या पॅकिंग पिशव्यांना बंदीतून सूट देणाऱ्या नव्या दुरुस्तीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत मुंबई ग्राहक पंचायतीची दुरुस्ती रद्द करण्याची मागणी शनिवारी केली. उत्पादकांनी पिशव्यांवर पुनर्खरेदीची किंमत किती छापायची याबाबतचे निर्देश नव्या दुरुस्तीत नाहीत, त्यामुळे ही तरतूद अव्यवहार्य असल्याचा आरोप पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केला. तर वळूया पुढच्या बातमीकडे. गेल्या आठवड्यात 6 जुलै रोजी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विधान भवन जलमय झालं होतं. यामुळे विधिमंडळाचं कामकाज त्या दिवशी होऊ शकलं नाही. तोच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार केला. पाहूयात ते काय म्हणाले. पक्षाची भूमिका आहे ते सांगितलं पाहिजे, परंतु तशा पद्धतीची पक्षाची भूमिका सांगितली जात नाही. काही लोकांना आपण तसं बोलणं आपल्याला जमणार नाही म्हणून
बोलवता धनी त्याच्या पाठीमागचा कोण आहे हे पण त्याच्यामध्ये तपासलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। कदापि मनुवादी प्रवृत्ती या देशाला या राज्याला पुढे नेऊ शकणारी नाहीये, ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे। त्या प्रवृत्तीच्या बद्दल अनेक थोर व्यक्तींनी आपली आपली भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही देखील लोक त्याच थोर व्यक्तींच्या विचारांनी पुढे जाणारे सगळे सहकारी आहोत हे मला स्पष्ट आहे। दरम्यान बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत जाहीर केली असून कापूस बाधित शेतकऱ्यांना 50,11,475 रुपये तर धान बाधित शेतकऱ्यांना 5,32,906 रुपये असे एकूण 55,44,381 रुपयांची मदत शासन देणार आहे। 2 हप्त्यात ही मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। पाहूयात ते काय म्हणाले। बोंडअळीच्या संदर्भामध्ये आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले होते। या प्रश्नाचं उत्तर देण्याची सरकारची मानसिकता होती, तयारी होती, परंतु विरोधकांना सत्य ऐकणं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं किंवा जी वस्तुस्थिती आहे ती सरकारच्या माध्यमातून जर जनतेच्या समोर आली तर मग आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठीच काम करत आहोत अशा पद्धतीची एक खोटी भावना लोकांच्यामध्ये जाणार नाही या भीतीपोटी खऱ्या अर्थानं आज सभागृहाचं कामकाज या ठिकाणी होऊ दिलं नाही। या ठिकाणी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल या पट्ट्यातील जे कापूस बाधित जे शेतकरी आहेत त्यांची संख्या जवळजवळ 50,11,475 आहे आणि धान पिकाचे बाधित शेतकऱ्यांची संख्या 5,32,906 आहे। एकंदरीत बाधित कापूस उत्पादक आणि धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही जवळजवळ 55,44,381 आहे आणि या बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारनं 3,484 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत आणि ही त्याचा पहिला हप्ता आम्ही त्या जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं त्या बँकेंच्यामध्ये वर्ग केलेला आहे। पहिल्या हप्त्याचे पैसे 100% वाटप झाल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसरा हप्ता आम्ही त्या ठिकाणी जमा करणार आहोत। केंद्राची मदतीची वाट न पाहता राज्य सरकारनं स्वतःच्या तिजोरीतून या आपलं कापूस उत्पादक आणि धान उत्पादक शेतकऱ्याला मदत या ठिकाणी केलेली आहे। दुसऱ्या बाजूला विम्याच्या माध्यमातून सुद्धा बाधित त्यांनाही या ठिकाणी मदत करण्यात आलेली आहे आणि ती मदत जवळजवळ 364 कोटी रुपयेपेक्षा जास्त मदत विम्याच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्याला मिळालेली आहे आणि 82 कोटीपेक्षा जास्त मदत विम्याच्या माध्यमातून ही धान उत्पादक शेतकऱ्याला मिळालेली आहे आणि निश्चितपणानं या धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल याच्या पाठीशी सरकार आहे आणि चर्चा करायला आम्ही सभागृहामध्ये निश्चितच तयार आहोत। परंतु विरोधकांची सत्य जाणून घेण्याची, सत्य ऐकण्याची या ठिकाणी मानसिकता दिसून आली नाही आणि म्हणून त्यांनी पोकळ गोंधळ करून या ठिकाणी सभागृहाचं कामकाज बंद पाडलेलं आहे। परंतु निश्चितपणानं आम्ही जनतेला, शेतकऱ्यांना, धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल यांच्यापर्यंत मदतीचा आर्थिक मदत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे आणि अजून काही शेतकऱ्यांच्या मागण्या असतील त्याच्यावर सरकार विचार करेल आणि सभागृहामध्ये सकारात्मक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हाव्या ही भावना सरकारची आहे, परंतु विरोधकांची ही भावना नाही, कारण शेतकऱ्याचे प्रश्न जर सुटले। प्राईम टाइम लाईव्हमध्ये थायलंडमध्ये सुरू आहे जगातील सगळ्यात मोठी बचाव मोहीम। एक कोच आणि 12 धाडसी फुटबॉलपटूंच्या आयुष्यात सध्या जीवन मरणाशी संघर्ष सुरू आहे आणि या थरारक घटनेचा महाराष्ट्रवनचा हा स्पेशल वृत्तांत। जीवन मृत्यूचा थरारक संघर्ष काय असतो
याचं थेट दर्शन थायलंडमध्ये सध्या घडतंय. थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोच बरोबर 23 जूनला थाम लुआंग नांग नोन ही गुहा पाहण्यासाठी गेली होती आणि गेल्या 2 आठवड्यांपासून ती थायलंडमधल्या या सगळ्यात मोठ्या गुहेत अडकली आहेत. ही लहान मुलांची फुटबॉल टीम आहे. गेल्या 23 जून पासून ही मुलं तिथं अडकली आहेत आणि सुरू झाला आहे एक थरार, जगण्या मरण्याचा थरार, जीवन मृत्यूचा संघर्ष. पहिल्यांदा लक्षातच आलं नव्हतं ही मुलं कुठे आहेत, पण शास्त्र शुद्ध पातळीवर जेव्हा शोध मोहीम घेण्यात आली तेव्हा कळलं ही मुलं नेमकी कुठं अडकली आहेत. आणि आता या मुलांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशी आहे मोहीम, जगातली सगळ्यात मोठी बचाव मोहीम. एक कोच, 12 मुलांचा जीवन मृत्यूचा संघर्ष. 12 ते 16 या वयाची ही मुलं. गुहेपासून 4 किलोमीटरचा प्रवास अत्यंत धोकादायक, डायव्हिंग करण्यासाठी अटळ असणारा. मुलांना डायव्हिंगचं प्राथमिक शिक्षण. गुहेच्या मुखाशी मुलांचं प्रथम डाईव्ह. अरुंद भागातून वाट काढून पुन्हा एकदा दुसऱ्या शिखरावर पोहोचणार. तिथून पुन्हा डाईव्ह करून सुमारे 1 मैल अंतर कापल्यानंतर मुलांची सुटका होणार. या ठिकाणी पहिल्यांदा मुलांची वैद्यकीय चाचणी. मोहिमेतील धोके. प्रवेशद्वारापासून आत 10 किलोमीटरपर्यंत पाणी. स्कुबा डायव्हर्सला मुलं उचलताना अडचणी. अत्यंत चिंचोळी जागा असल्यामुळे अडथळे, शरीरावर जखमा, शरीरावर रक्तपात होण्याचे धोके. गुहेत चिखलयुक्त पाणी, समोरचं काही दिसत सुद्धा नाही, तरीही जगण्याचा संघर्ष. गुहेच्या तोंडावर मोठा उतार, तिथंच मृत्यूचा मोठा धोका. चियांग राय प्रांतातल्या थाम लुआंग नांग नोन या गुहेत अडकलेल्या या फुटबॉल टीमला बाहेर काढण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यापासून अथकपणे सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे. बेपत्ता झाल्यापासून 9 दिवसांनी त्यांना शोधण्यात, त्यांचं ठिकाण माहीत करून घेण्यात यश आलं. 4हून अधिक देश आणि या देशातील 1000हून अधिक कमांडो तज्ज्ञ या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेत थायलंडमधल्या नेव्ही सील्सचे 5 आणि 13 परदेशी पाणबुडे सहभागी आहेत. 11 ते 16 या वयोगटातली ही मुलं 23 जून पासून बेपत्ता होती. या मुलांचा आता ठाव ठिकाणा तर समजलाय, त्यांचा शोध घेण्यात यश तर आलंय, पण तरीही त्यांना आता गुहेतून बाहेर काढणं मात्र अत्यंत अवघड आहे. मुलांना गुहेबाहेर काढण्याचे 2च पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही मुलं लहान आहेत, ही लहान मुलं गुहेतून बाहेर काढता येऊ शकतात. मात्र यातल्या काही मुलांना पोहता येत नसल्यानं मोठं संकट आहे. त्यांच्या प्रशिक्षणाला आता सुरुवात झाली आहे, पण यात मोठी जोखीम आहे. गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढता येऊ शकतं, पण त्यासाठीही निसर्गाचं मोठं आव्हान बचाव पथकासमोर आहे. सध्या थाई नौदलातील आघाडीचे पाणबुडे या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्या मुलांना गुहेत ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे, पण त्यातही खूप धोके आहेत. हे सिलेंडर पोहोचवत असतानाच एका माजी थाई सील कमांडोचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या मोहिमेत तो शहीद झाला. रात्री उशिरा कमांडोचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सीलच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय. ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे आणि त्याच्या मृत्यूमुळे तर आत अडकलेल्या मुलांच्या समोर साक्षात मृत्यू उभा असेल, किंबहुना त्यांचा जीवन मृत्यूशी जो संघर्ष सुरू असेल त्याचा थरार आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना जीवाचा थरकाप उडवणारी आहे आणि बचाव पथकाचं काम या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय धैर्यानं सुरू आहे, धाडसानं सुरू आहे आणि या मुलांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यश येईल अशी माहिती, असा विश्वास थाई सील कमांडोंनी दिला आहे. या गुहेत पाणी साचलं असल्यानं पोहून मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तज्ज्ञ पाणबुडे आता सज्ज आहेत, ते सक्रिय आहेत. पण तिथं जाण्यासाठी एकेकाला प्रचंड वेळ लागतोय. किमान 5-5 तासांचा अवधी खूप थोडं अंतर पार करण्यासाठी लागतोय. त्यामुळे या मुलांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान सगळ्यांसमोर आहे. येत्या काही दिवसात तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे गुहेतली पाण्याची पातळी वाढू शकते. गुहेत आधी पाणी नव्हतं, पण मोठा पाऊस झाला आणि गुहेत पाणी शिरलं. आता गुहेच्या तोंडावर तर धबधब्याचं रूप आलंय. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गुहेत अडकलेल्या 12 मुलांसमवेत 25 वर्षांचा एक शिकाऊ फुटबॉल प्रशिक्षक सुद्धा आहे. पण ते सगळे धाडसी आहेत. साक्षात मृत्यू समोर असताना सुद्धा ते जीवनाशी संघर्ष करतायत, जगण्याची लढाई करतायत. त्यांना वाचवण्यासाठी अन्न, औषधं, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो आहे. तसंच ते गरम राहावेत, त्यांचा रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी ब्लँकेटही पुरवली जात आहेत. पहिल्यांदा तब्येतीनं ठीकठाक असणाऱ्यांना 4 जणांना बाहेर काढण्यात येत आहे. मोहिमेचा पुढचा टप्पा 10 ते 20 तासात सुरू होईल असं थायलंडमधील एका अधिकाऱ्यानं सांगितलं. थायलंडच्या नेव्ही सेलचे 5 जण आणि 13 विदेशी डायव्हर्स या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान सुटका केलेल्या मुलांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी नेऊन तिथून ॲम्ब्युलन्सनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता गुहेत असणाऱ्या इतर मुलांना सोडवण्याची मोहीम अत्यंत खडतर आहे. बचाव पथकांनी इशारा दिल्यानंतर गुहेपासून 4 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला मुलांना त्यांनाच कापायचा आहे. आणि हेच अंतर अतिशय धोकादायक आहे, त्यांचा जीव धोक्यात घालणारं आहे. गुहेच्या मुखाशी आल्यानंतर मुलांना डाईव्ह करायचं आहे. थायलंडच्या नेव्ही सेलच्या मदतीनं जवानांनी मुलांना स्कुबा डायव्हिंगची माहिती करून दिली आहे. डाईव्ह केल्यानंतर अत्यंत कठीण अशा प्रकारच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुलांनी अरुंद भागातून वाट काढून पुन्हा एकदा दुसऱ्या शिखरावर पोहोचायचं आहे. तिथून पुन्हा डाईव्ह करून सुमारे 1 मैल अंतर कापल्यानंतर या मुलांची सुटका होईल. तिथं पहिल्यांदा या मुलांची वैद्यकीय चाचणी होईल. मुलं 11 ते 16 या वयोगटातली आहेत. लहान मुलं आहेत. ते जगणं काय असतं आणि मरणं काय असतं याचं नीटसं भान सुद्धा नसताना सुकुमार वयामध्ये आल्यानंतर धाडस करायला गेलेली ही मुलं मृत्यूच्या विळख्यामध्ये सापडली आहेत. त्यांच्या प्रशिक्षकासह ही मुलं त्या गुहेमध्ये एका साहसी प्रयोगाचा भाग म्हणून गेली होती आणि आता जगण्याचं साहस ते करतायत. मृत्यूशी झगडा ते देत आहेत. पावसाच्या तडाख्यामुळं त्यांचं तिथलं अस्तित्व आता आणखीनच धोक्यात आलंय. पण ती मुलं खेळाडू आहेत. ती घाबरलेली नाहीत. मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ते झगडतायत, संघर्ष करतायत जिंकण्यासाठी, जीवन जिंकण्यासाठी. या मुलांना कशा प्रकारे बाहेर काढता येईल याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांना सारी कल्पना देण्यात आली आहे. आणि हे मुलं खेळाडू असल्यामुळं, खिलाडू वृत्तीची असल्यामुळं अतिशय धीर धरून ते झुंज देत आहेत थेट मृत्यूशी, थेट जगण्याशी. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. आपण पाहतोय ही लहान लहान 12-13 वर्षाची मुलं सध्या आपल्या मृत्यूशी झुंज देत आहेत. एकीकडे आपण पाहतोय की बचाव पथक त्यांना मोठे प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न करून देखील बचाव पथक हे 6 मुलांना आता त्यांना जीवन देण्यास त्यांनी यश आलेलं आहे. आणि आपण पाहतोय की आता पुढे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तर वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी दौंडहून.
दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ समजला जाणारा केडगाव बोरी पारधी बाजारपेठेमध्ये चोरट्यांनी एका पतसंस्थेसह 6 दुकानं फोडली. चोरट्यांनी सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा ही चोरी करण्यात आली असून एका दुकानातील CCTV मध्ये ही घटना कैद झाली आहे. बातमी हिंगोलीहून. हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी येथे मागील 4 दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. याच गॅस्ट्रोच्या साथीमुळे गीताबाई तांबिले या महिलेला जीव गमवावा लागला. अजूनही साथ आटोक्यात आली नसून वाघजळी येथील काही ग्रामस्थांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलाय. सेनगाव तालुक्यातील वाघजळी इथं दूषित पाणी पुरवठा व गावातील घाणीचं साम्राज्य यामुळे वाघजळी ग्रामस्थांचा जीव धोक्यात आलाय. गावात मागील 4 दिवसांपासून गॅस्ट्रो साथीची लागण झाल्यानं गावातील आतापर्यंत 11 जणांना गॅस्ट्रो साथीची लागण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना याच गॅस्ट्रोच्या साथीनं गीताबाई तांबिले वय 50 वर्ष या महिलेचा याच साथीमुळे आपला महिलेला त्या जीव गमवावा लागलाय. तर वळूया पुढच्या बातमीकडे. महाबळेश्वर तालुक्यातील उमरी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोलीस पाटील संतोष उंबरकर यांच्या कृत्याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय. अत्याचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी या अशी मागणी करत उमरीच्या महिला व ग्रामस्थांनी मोर्चा काढला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पोलीस पाटील संतोष उंबरकर यांच्या कृत्याचा निषेध आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी उमरीच्या महिला व ग्रामस्थांनी आज 5 गणी पोलीस ठाण्यात मोर्चा काढून निवेदन दिले. खालापूर तालुक्यातील असणाऱ्या सावरोळी खाकरपाडा राज्य महामार्गाची अत्यंत बिकट अवस्था ही वर्षाचं 12 महिने असल्याचं पाहावयास मिळते. कारण त्या महामार्गावर अवजड व ओव्हरलोड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तिथं कुणीही लक्ष देत नसल्याचं दिसून येत आहे. ट्रेलरवर 22 टनापेक्षा अधिक वजनाची कॉईल वाहतूक होत असून त्यामुळे आधीच दयनीय अवस्था असलेला रस्ता अधिकच खचत असल्याचं सावरोली ग्रामस्थांनी आज एकत्र येत ओव्हरलोड वाहनं थांबवून सावरोली ग्रामस्थांनी RTO अधिकाऱ्यांना इसांबे फाटा इथं बोलून अधिकारी यांना कारवाईस भाग पाडलाय. या रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे. या रस्त्याची दुरावस्था होण्याचं प्रमुख कारण की या रस्त्यावर मोठमोठ्या कंपन्या उभारलेल्या आहेत. कंपनीच्या बांधकामामुळं जे नैसर्गिक पाण्याचा जो प्रवाह आहे तो खंडित झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कंपन्या आहेत त्या त्या ठिकाणी रस्त्याचं काम म्हणजे त्या ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तर ते माझी अशी एक धारणा की हे कंपनीवाल्यांनी त्यांचा जो पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो खुला करून द्यावा आणि त्यांच्या चुकीमुळं किंवा त्यांनी रस्त्याच्या लगत केलेल्या भरावामुळं जे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर त्यांनी ते पूर्वत करून द्यावा अशी माझी धारणा आहे. कंपनीच्या त्या प्रमाणापेक्षा जास्त रोड घेऊन जात आहे. त्यामुळे रोड आमचा खूप खराब होत आहे. वेळोवेळी आम्ही कंपनीला विनंती केली पण कंपनीने कुठल्या प्रकारे आम्हाला सहकार्य नाही केलं. तुम्ही पाहिलं तर किती खड्डे पडलेत. लहान मुलं, शाळेत जाणारे, काही वृद्ध यांना खूप त्रास होत आहे. आता अशा अवस्था काही गाडी चालू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला नाही सर्व ग्रामस्थ आणि सर्व कमिटी एकत्र येऊन कंपनीच्या विरोधात निषेध केलेला आहे. आमची कंपनीला हीच मागणी आहे कंपनी लवकर रोड दुरुस्त करून द्यावा आणि जे ओव्हरलोड चाललं आहे त्या बाबतीत RTOने लक्ष घालावं. वेळोवेळी या कंपनीला आम्ही ह्या गोष्टीची हे करून त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं नाही. तरी पण त्यांनी याच्यावर एक ठोक निर्णय घेऊन योग्य काम व्हावा ही आमची विनंती गावात. तर वळूया पुढच्या बातमीकडे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पुण्यनगरीत आगमन झालंय. पालखीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची झुंबड लागली दिसते. ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात तुकोबांची पालखी हळूहळू मार्गस्थ होत आहे. आपल्या घरागावापासून लांब असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी भारतीय डाक विभागाच्या पुणे क्षेत्रानं आळंदी ते पंढरपूर अशी मोबाईल पोस्ट ऑफिसची सेवा सुरू केली. नातेवाईकांकडून आलेली पत्र आणि मनी ऑर्डर थेट दिंडीतील वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची सुविधा टपाल खात्यानं केली. संत ज्ञानेश्वर त्यांची पालखी सोहळ्यातील 2 अश्वांपैकी एका अश्वाचं काल सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. ही वार्ता पसरताच वारकऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येते. हिरा असे अश्वाचं नाव असून श्रीमंत शितोळे सरकार या हा अश्व आहे.
आता बातम्या क्रीडा क्षेत्रातल्या. 3 सामन्याची T20 मालिकेत काल भारतानं 8वा मालिका विजय मिळवलेला आहे. रोहित शर्मानं 3ऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाबाद शतक झळकावतच भारताचा विजय साकारला आहे. त्यासोबतच रोहितनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पाही पार केला. अशी कामगिरी करताना तो केवळ दुसरा भारतीय तर जगातील 5वा फलंदाज ठरलाय. रोहित शर्माचं नाबाद शतक आणि हार्दिक पांड्याची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर भारतानं 3ऱ्या आणि निर्णायक T20 सामन्यात इंग्लंडचा 7 गड्यांनी धुव्वा उडवलाय. हिटमॅन रोहित शर्माचं नाबाद शतक आणि हार्दिक पांड्याची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर भारतानं 3ऱ्या आणि निर्णायक T20 सामन्यात इंग्लंडचा 7 गड्यांनी धुव्वा उडवला. कोल्हापुरात काही घडू शकतं याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आपल्याला आलेला आहे. कारण हे देखील असंच हटकंय. फिफा फुटबॉल सामन्यात ब्राझीलचा पराभव झाला म्हणून कोल्हापूरमधील फुटबॉल प्रेमींनी असा जल्लोष साजरा केलेला आहे. याचबरोबर प्राईम टाईम लाईव्हमध्ये वेळ झालेली आहे. तेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त.